नमस्कार मित्रांनो, मिरशी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे. खोडवा ऊस पीक व्यवस्थापनाला आपल्याला खत काय द्यायचंय, ज्याच्यामुळे आपल्याला लागणे इतकंच खोडव्यामध्ये ॲव्हरेज भेटणार आहे. कमी खर्चामध्ये तुमच्या ऊस पिकातले सर्व प्रकारचे अन्नद्रव्य म्हणजे जवळपास 10 अन्नद्रव्य मी तुम्हाला कमी खर्चात म्हणजे 7,760 रुपयाचा हा डोस आहे. याच्यामध्ये तुमच्या ऊस पिकाला पुन्हा पुढचे 2-4 महिने काही द्यायची गरज पडणार आहे. नंबर 1 ऊस तुमचा येणार आहे. याच्यासारखा सुंदर रिझल्ट कुठे भेटणार नाही. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल आपल्या चॅनल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, खोडवा ऊस पिकाला मुख्य अन्नद्रव्य सुद्धा लागतात, दुय्यम अन्नद्रव्य लागतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 4 अन्नद्रव्य, अशी एकूण 10 अन्नद्रव्य खोडवा ऊस पिकाला लागतात. आता पहिलं अन्नद्रव्य मित्रांनो युरिया, त्यानंतर दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे स्फूर्द, तिसरं आहे मित्रांनो पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आहे, फेरस सल्फेट आहे, मॅग्नीज आहे आणि बोरॉन आहे. हे असे 4 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. याचा सगळा खर्च आपल्याला 7,760 रुपये लागलेला आहे. तुम्हाला आता मी एका एकरला आपण युरिया वापरला होता 3 बॅग खोडवा ऊस. आता 4थ्या वर्षीचा हा खोडवा ऊस आहे, त्यामुळे जास्त आपण जरा खतात डोस देतो. रिझल्ट मात्र चांगला येणार आहे, काळजी करू नका. 3 बॅग युरिया घेतलाय, 4 बॅग SSP घेतले. 3 बॅग युरियाचा खर्च 800 रुपये, 4 बॅग SSP म्हणजे स्फूर्दाचा खर्च आपल्याला आला 2160 रुपये आणि पोटॅश आपण 60% वापरले, जे की 1535 रुपयाला भेटतं. तर त्याचा 2300 रुपयाला खर्च आला. 1.5 बॅग पोटॅश आपण वापरला होतो. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी काय केलं मित्रांनो, जास्त खर्च करायची गरज नाही. जय किसान कंपनीची शुगर केन म्हणून एक 50 किलोची बॅग भेटते. याच्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि 2 प्रकारचे दुय्यम अन्नद्रव्य आहेत. ही 2,500 रुपयाला आपल्याला 50 किलोची बॅग भेटते. तर म्हणजे 2,500 रुपये हे सगळं असं जर खर्च झाला तर 7,760 रुपयामध्ये जवळपास 250 ते 300 किलोचा हा डोस होतो. आणि याच्यासारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही. खोडवा ऊस पिकामध्ये कमीत कमी 50, जास्तीत जास्त नियोजन रान जर भारी असेल, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर तुम्हाला 60+ टन सुद्धा येऊ शकतं. याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल टाकलेला आहे, जाऊन डिटेलमध्ये पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.